पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबिराचा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते मिरजेत शुभारंभ। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील 100 दिवस गतिमान प्रशासन अभियानाअंतर्गत उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 1 व तहसीलदार मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांगली जिल्हा पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते मिरज येथील तहसील कार्यालयात करण्यात आले। यावेळी भूसंपादन अधिकारी क्रमांक 1 तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली। तसेच तालुक्यातील सन 2015 पासून म्हैसाळ प्रकल्प कॅनलमध्ये भूसंपादित केलेल्या जमिनीचा मोबदला रक्कम अद्याप न घेतलेल्या बेळंकी येथील 81 खातेदार तसेच सांबरवाडी येथील 58 खातेदार यांना नोटिसा देऊन भूसंपादन सुसंवाद शिबिरात बोलवण्यात आले होते। यामध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सन 2015 पासून भूसंपादित जमिनीचा मोबदला रक्कम संबंधित खातेदार यांनी न स्वीकारण्याचे कारण, त्यावर सदर रक्कम सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून कशा प्रकारे संबंधित खातेदार यांना देता येईल याबाबत मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील सुसंवाद शिबिरामार्फत जास्तीत जास्त खातेदार यांनी शासनाकडील प्रलंबित भूसंपादनाची मोबदला रक्कम स्वीकारण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमात जिल्हा न्यायालय सांगली येथील सरकारी अभियंता भोकरे साहेब होते। त्यांनी या शिबिराबाबत कायदेशीर मार्गदर्शन केले। या कार्यक्रमास मिरज तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट खोत, त्यांचे सहकारी स्नेहल कनी, भूसंपादन अधिकारी सविता लष्करे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, लीड बँकेचे मॅनेजर तसेच संबंधित गावचे मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, संबंधित खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। शुभारंभाच्या दिवशी बेळंकी येथील 3 प्रकरणी व सांभरवाडी येथील 2 प्रकरणात संबंधित खातेदारांनी आवश्यक स्वयंघोषणापत्र देऊन भूसंपादनाची मोबदला रक्कम स्वीकारत असल्याचे यावेळी सांगितले। शिबिरात प्रास्ताविक स्नेहल कनी यांनी केले, तर आभार मिरजेच्या तहसीलदार सौ अपर्णा मोरे धुमाळ यांनी मानले। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे। आम्ही इतर राखणदार किंवा ट्रस्टी म्हणून आम्ही ते सांभाळून ठेवलेले आहे। पैसे तुमच्या का देता आले नाही, त्याला 2-3 कारण आहेत। पहिला आहे भावाभावांचं पटत नाही, सातबाराला सगळ्यात भावांची नाव आहेत आणि त्यामुळे तुला किती द्यायचं आणि मला किती द्यायचा हा एक वाद असतो। दुसरं, बहिणींची नावं असतात आणि तिला लग्नामध्ये सगळं काय दिलं मग परत कशाला येते, असा एक सात्विक प्रश्न अनेक जण विचारतात। तिसरं एक असतं की वहिवाटीवरून वाद असतात। 3 भावांपैकी एक भाऊ मुंबईला असतो, त्याला पगार मिळत असतो आणि इथं बसून मी एकटाच शेती बघतोय, तर मग हा हिस्सा मला एकट्यालाच मिळाला पाहिजे असंही ही अशी कारणं थोडीफार असतात। काही ठिकाणी वकील साहेब म्हणाले तसं काही लोक मयत झालेली आहेत आणि मयत झाल्यानंतर मुलं रेकॉर्डवर आली आणि मुलांमध्ये एकमत होत नाही असं झालेलं आहे। आम्ही सहज काल आज विचार केला मगाशी बसून की समजा तुमचं 1 लाख रुपये येणं असेल 1995 मध्ये, तर आज किती वर्ष झाली त्याला? 30 वर्ष। 6 वर्षात बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट मध्ये रक्कम ठेवली तर 6 वर्षात रक्कम उत्पन्न, म्हणजे 30 वर्ष झाली तर पहिल्या 6 वर्षात 1 लाखाची किती झाली असती बँकेत ठेवली असती तर 2 लाख। आमचं असं म्हणणं आहे की तुमच्यात वाद असतील, वकील साहेब आहेत ते तुम्हाला कायदेशीर सल्ले पण देतील। कायदेशीर सल्ला हा मदतीचा असेल। तुमच्यातले वाद जर का तुम्ही मिटवले तर पुन्हा एकदा गुन्हे गोविंदाने आपण कामकाज करू। शेवटी आपल्या रक्ताचा भाऊ आहे, रक्ताचीच बहीण आहे, हे लक्षात ठेवा। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।